आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे राज ठाकरे यांच्या संदर्भात। थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे। मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। मीरा भाईंदर या ठिकाणी राज ठाकरे यांची थोड्याच वेळात तोफ धडाडेल। मीरा भाईंदर या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून अनेक वादग्रस्त घटना घडलेल्या आहेत। आधी व्यापाऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं होतं, त्यानंतर मनसेनं आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती। त्यानंतर मोठा राडा झाला होता आणि या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे मीरा भाईंदर या ठिकाणी येत आहेत। त्यामुळे आता राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। या मधल्या काळामध्ये मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे गट, राज ठाकरे यांचा मनसे पक्ष हे एकत्र सुद्धा आले होते। राज ठाकरे, उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर सुद्धा दिसले होते आणि त्यानंतर आता मीरा भाईंदरमध्ये राज ठाकरे हे बोलणार आहेत। काय बोलतायत याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। राज ठाकरे यांची थोड्याच वेळामध्ये मीरा भाईंदर या ठिकाणी तोफ धडाडणार आहे, मात्र त्याआधीच या ठिकाणी वाघ येतोय असे बॅनर सुद्धा मोठ्या प्रमाणात लागले। तर राज ठाकरे आणि त्यांच्या आंदोलनाला ही सुद्धा आपण पाहूया। 2008 मध्ये उत्तर भारतीयांविरोधात राज ठाकरे यांनी आंदोलन केलं। उत्तर प्रदेश आणि बिहारमधून येणाऱ्या स्थलांतरित यांच्या विरोधात राज ठाकरे त्यांचा मनसे पक्ष आक्रमक झाला। 13 फेब्रुवारी 2008ला राज ठाकरेंना त्यासाठी अटक सुद्धा झाली होती। मुंबई आणि इतर शहरामध्ये मराठीत पाट्या लावण्यासाठी मनसेकडून आंदोलन केलं गेलं आणि सध्या मराठीचा मुद्दा तापलेला आहे। मराठी पाट्या लावण्याच्या कायद्यासाठी मनसे, राज ठाकरे आक्रमक झाले। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेले आहेत। महेंद्र, राज ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। सध्याचे काय अपडेट आहेत? राज ठाकरे किती वेळामध्ये मीरा भाईंदर या ठिकाणी पोहोचतायत? जगदीश, राज ठाकरे सध्या यांनी मालाड क्रॉस केलाय आणि मुंबईतलं हे जे ट्रॅफिक आहे हे अतिशय म्हणजे ते फेमस आहे, त्यामुळे मुंबईतला ट्रॅफिकचा फटका तर कुठेतरी राज ठाकरेंना पाहायला मिळतोय। कारण राज ठाकरे या ठिकाणी पोचायला कमीत कमी 25 ते 30 मिनिटाचा अवधी लागणार होता, मात्र ह्या जी वेळ आहे ती संध्याकाळी चाकरमानी आपल्या कामावरतून घरी जात असतो आणि त्यांना जे आहे ते गर्दी होते ती रस्त्यावरती तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी मी देसर चेक नाक्याच्या ठिकाणी आहे आणि तुम्ही पाहू शकता अजूनही जे आहे ते ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। त्यामुळे राज ठाकरे जे आहे ते यांचं मालाड या ठिकाणी ते पोहोचले आहेत, त्यानंतर ते बोरिवली जवळ येणार आहेत। बोरिवली येथे मनसेचे सरचिटणीस नयन कदम आहेत, ते त्यांचं जंगी स्वागत करणार आहेत आणि त्यानंतर बोरिवलीवरून ते दैसर या ठिकाणी दैसर या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून मोठी जी आहे ती तयारी करण्यात आली आहे। तिथून बाईक रॅली करण्यात येते आणि त्यानंतरच राज ठाकरे ते इथून मीरा रोडच्या दिशेने रवाना होतील आणि नंतर मग जे आहे ते त्यांचं जे तिथे शाखा आहे त्या शाखेचं उद्घाटन होणार आहे। त्यानंतर एक छोटेखानी जी सभा होणार आहे त्या सभेत राज ठाकरे ते संबोधित करणार आहेत। जगदीश जी, मात्र महेंद्र, ज्या ठिकाणी सभा आहे त्या ठिकाणची तयारी कशी आहे? जगदीश, कार्यकर्त्यांमध्ये अतिशय असा उत्साह आहे, त्यांचा उत्साह वाढण्यासारखाच आहे। कारण राज ठाकरे आज मीरा रोडमध्ये येत आहेत, तर काही कार्यकर्त्यांसाठी ही दिवाळीच आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांनी कालही कार्यकर्त्यांकडून आहे तो एक ठिकाणी मेळावा घेऊन आजच्या सभेचं आहे ते सर्व नियोजन करण्यात आलं होतं आणि आज जी आहे ती सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे। शाखेचं एक उद्घाटन होणार आहे, त्यानंतर राज ठाकरे जे सभेला संबोधित करणार आहेत। त्यामुळे कार्यकर्त्यांसाठी आज जो आहे तो मोठा दिवस आहे, कारण मीरा रोडमध्ये जो प्रकार घडला होता, मराठी जो वाद झाला होता, त्यानंतर ते मोर्चा काढण्यात आला होता आणि त्यानंतर आज राज ठाकरे प्रत्यक्ष भेट देणार आहेत। त्यामुळे कार्यकर्ते आज प्रचंड खुश आहेत। मोठ्या प्रमाणात बाईक रॅली काढण्यात येते। तुम्ही माझ्या उजव्या हाताला पाहू शकता, माझा व्हिडिओ जर्नलिस्ट मी विजयला सांगू शकतो, विजय देशमुख या ठिकाणी जे ते या मेट्रोच्या जे त्या ट्रॅकच्या खालती आहे ते मोठ्या प्रमाणात बाईक स्वार आहेत, ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आहेत, ते मोठ्या प्रमाणात आहेत आणि राज ठाकरे कधी येणार, राज ठाकरेंना बघण्यासाठी, त्यांचं जे आहे ते ऐकण्यासाठी त्यांना राज ठाकरेंसाठी महेंद्र, तुमच्या मागे काही मनसेचे कार्यकर्ते आहेत, या कार्यकर्त्यांसोबत बातचीत होऊ शकते, त्यांच्या भावना समजू शकतात? नक्कीच कार्यकर्ते आहेत माझ्याबरोबर, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, आज राज ठाकरे येत आहेत, प्रचंड उत्साह आहे, कार्यकर्त्यांचा जोश पाहण्याजोगा आहे। आज राज ठाकरे येत आहेत, काय सांगाल? प्रथम जय महाराष्ट्र। आज आमच्यासाठी सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरे आम्हाला मीरा भाईंदरमध्ये मला वाटतं 8-9 वर्षानंतर आपल्याला भेटायला येतात आणि जे मराठीचं आंदोलन झालेला, ज्या व्यापाऱ्यांनी जे मराठी भाषेचा अपमान केलेला आणि त्यांनी तो मोर्चा काढलेला, त्यांना परवानगी दिली नव्हती, त्याच्यानंतर आम्ही पोलिसांकडे परवानगी घेतली आणि आम्हाला ते परवानगी दिली नाही,
त्याच्यानंतर जो जल्लोष जे निघालेला जे लोकांचा मराठी लोकांचा त्यामध्ये परप्रांती पण होते आणि तो एकदम सरळ सुसाट झाला आणि त्यामध्ये प्रचंड लोकांनी सहभाग केला. आज राजसाहेब सन्मान राजसाहेब येतात. आज आमचा हा तुम्ही समजून घ्या हा दिवाळीचा सण आहे आमच्यासाठी. नक्कीच कार्यकर्त्यांसाठी दिवाळीचा सण आहे. आणखीन काही जे आहेत ते राज ठाकरेंचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊया. सर, आज राज ठाकरे इथे येत आहेत, मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते इथे जमले आहेत, बाईक रॅली आहे. राज ठाकरेंसाठी त्यांचे भाषण ऐकण्यासाठी त्यांचं वक्तृत्व ऐकण्यासाठी आज उत्सुक आहात, काय सांगाल? जय महाराष्ट्र. मनसे आज मी इथे आलो तर ते सगळे आपणच नाही आपण सगळेच मनसे कार्यकर्ता तुम्ही असो मी असो या कोण सामान्य माणूस पण आज मराठीसाठी जे रक्त सांडवतो आणि जे आपण सांडवलं आहे या महाराष्ट्रासाठी तेच हे जल्लोष आज दिसतोय. आणि तुम्हाला तसं माहिती असेल की जो मध्यंतरी 8 तारखेला जी घटना घडली ते आज दिसून येणार. त्या दिवशी तर दिसलंच होतं पण आज आपल्याला आज राजसाहेबांमुळे अजून तुम्हाला काही मराठी माणसांकडे जो उत्सुक झाले आहे त्या तुम्हाला प्रत्यक्ष राजसाहेब येऊन तुम्हाला संबोधन करेन. नक्कीच नक्कीच राज ठाकरेंचं हे आजचा मीरा रोड दौरा आहे तो जो आहे तो शक्ती प्रदर्शनच मानायला लागेल. कारण आगामी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत त्यासाठी मनसे कुठेतरी जे आहे ती एका ठिकाणी सुरुवात करते. कारण एका ठिकाणी शाखेचं उद्घाटन होणार आहे आणि त्यानंतर आहे ती सभा होणार आहे. त्यामुळे आज राज ठाकरे नेमकं काय बोलतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. जगदीश जी, तिथे रॅली सुद्धा काढली जाते. या रॅलीमध्ये काही तरुण सुद्धा सहभागी झालेले आहेत, त्यांच्या भावना समजू शकतात. नक्कीच मी काही बाईक स्वार आहेत त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी पाहू शकता तुमची गाडी आहे, बाईक स्वार आहेत आपल्याकडे पण मोठ्या प्रमाणात आहेत ते आणि त्या ठिकाणी ठीक आहे, दूर आहे. त्यामुळे मी प्रयत्न करतोय बाईक स्वार सर आज बाईक रॅली काढण्यात येत आहे. राज ठाकरे या ठिकाणी येत आहेत, काय सांगाल? एक प्रकारे तरुणांमध्ये उत्साह दिसून येतोय. आम्हाला लाभलेलं एक खूप मोठं भाग्य आहे कारण आज आम्हाला न सांगता राजसाहेब ठाकरे आमच्यासाठी येत आहेत आणि हा आमचा प्लस पॉईंट आहे की आज प्रत्येकजण मराठी माणूस इथे एकजूट झालेला आहे, राजसाहेबांसाठी आलेला आहे इथे. आणि अखंड महाराष्ट्रात आपली मराठीची अस्मिता कशी जपायची आणि काय आपली ताकद आहे ही आपण दाखवतोय. आता या माध्यमातून आम्ही सगळे इथे जमलोय. नक्कीच राज ठाकरेंचं आज एकंदरीत शक्ती प्रदर्शनच म्हणावं लागेल मीरा रोडमध्ये. कारण आज जे राज ठाकरेंचा मीरा रोड दौरा आहे त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे तो पाहायला मिळतोय. जगदीश मात्र मोठ्या संख्येनं गर्दी सुद्धा झालेली आहे. तुमच्या मागे आम्ही पाहतोय ट्रॅफिक जाम झालेला आहे. राज ठाकरे येत आहेत त्यामुळे आधीच या रस्त्यावर ट्रॅफिक असते, त्यातच आता मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. महेंद्र, ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी आता कार्यकर्ते आणि नेते सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत मनसेचे कोण नेते सभास्थळी आलेले आहेत? मनसेचे सगळे जे महत्त्वाचे नेते आहेत ते सभेस्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण मुंबईतलं जे ट्रॅफिक आहे ते तुम्हाला पण माहिती आहे. कारण या ठिकाणी राज ठाकरेंनाच यायला कमीत कमी 25 ते 30 मिनिटाचा कालावधी लागणार होता. मात्र त्यापेक्षाही जास्त वेळ आता गेलेला आहे आणि जे महत्त्वाचे नेते आहेत म्हणजे अविनाश जाधव असतील, बाळा नांदगावकर असतील हे या ठिकाणी येणार आहेत आणि राज ठाकरेंसोबतही काही महत्त्वाचे नेते आहेत ते येणार आहेत या ठिकाणी. पण कार्यकर्त्यांमधला दोष आहे त्याच्यापेक्षा प्रचंड पाहायला मिळतोय. मात्र ट्रॅफिकमुळे ते कुठेतरी जे ते राज ठाकरे नेते यायला उशीर होत आहे. त्यामुळे मुंबईच्या ट्रॅफिकचा फटका हा राज ठाकरेंनाही पाहायला मिळतोय. महेंद्र, आपण एक दिवसापूर्वीपासून पाहतोय मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी सुद्धा लागलेली आहे. कशा प्रकारे मीरा भाईंदरमध्ये राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी वातावरण निर्मिती करण्यात आली आहे? जगदीश, राज ठाकरेंचा हा दौरा जो होता त्या ठरल्यापासून जे ते कार्यकर्त्यांमध्ये इथे मेळावे घेण्यात आले होते, काही ठिकाणी बैठका घेण्यात आल्या होत्या आणि कालही या ठिकाणी जी आहे ती एक बैठक घेण्यात आली होती आणि राज ठाकरेंचा हा दौरा आहे हा सुनियोजित व्हावा आणि त्यासाठी आहे ती आखणी करण्यात आली होती. अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी बैठक झाली होती आणि आज या दौऱ्याचं आहे ते सगळं पूर्ण नियोजन आहे ते या ठिकाणी करण्यात आलं होतं. राज ठाकरे आज नेमकं या सगळ्या दौऱ्याबाबत किंवा
या इथे घडलेल्या प्रकाराबाबत आहेत ते राज ठाकरे बोलतील. मात्र हा दौरा होता, या मीरा रोड या ठिकाणी दौऱ्यामध्ये राज ठाकरे जे आहे ते प्रचंड काही बोलतात का त्याबद्दल जे आहे ते कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, कारण इथला जो मराठी अमराठी वाद झाला होता आणि त्यानंतर आहे तो इथे मोर्चा काढण्यात आला होता. मराठी लोकांना मोर्चा काढू दिला नव्हता, तरी मनसेकडून तो मोर्चा काढण्यात आला होता. आणि यापूर्वी जो 8 तारखेला प्रकार घडला होता तेव्हा त्यावेळी या ठिकाणी ते मराठी लोकांनी इथे मोर्चा काढण्यात आला होता. मात्र हा सगळा वाद आहे आणि या वादावर आज राज ठाकरे काय बोलणार आहेत किंवा काही वेगळ्या गोष्टींवरती ते या ठिकाणी बोलतात का, हेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. थोड्याच वेळात जे आहे ते राज ठाकरे इथे पोहोचतील. आता सध्या राज ठाकरे बोरिवली या ठिकाणी पोहोचले आहेत, त्यांचं तिथे स्वागत होत आहे. त्यानंतर आहेत ते दहिसर चेक नाक्यावरती जे आहे ते अविनाश जाधव ठाणे मनसे जिल्हाध्यक्ष हे तिथे स्वागत करण्यात, आणि या ठिकाणी जी आहे ती बाईक स्वार आहेत ते बाईक रॅली जी या ठिकाणी काढण्यात येणार आहे आणि सभेस्थळी राज ठाकरे पोहोचतील. कमीत कमी हा कालावधीला अजून 25 ते 30 मिनिटाचा वेळ जाण्याची शक्यता आहे, कारण इथे मोठ्या प्रमाणात जे आहे ते ट्रॅफिक आहे. ठीक आहे महेंद्र, तुम्ही या सर्व घटनेवर लक्ष ठेवून राहाच. राज ठाकरे आल्यावर आम्ही पुन्हा तुमच्याकडे येतोच. मात्र राज ठाकरे यांची सभा मीरा भाईंदरमध्ये होती आहे. राज ठाकरे मीरा भाईंदरमध्ये येत आहेत. या संदर्भातील टीझर प्रसारित झालेला आहे, तो टीझर पाहूया. कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. कुठचाही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा. माझ्या मराठीकडे, माझ्या महाराष्ट्राकडे वेगळ्या वाकड्या नजरेने पाहायचं नाही कोणी.